नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहत आहे LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची घेतली शपथ। यावेळी अजितदादांचं जॅकेट घालून शपथ घेतल्यानं चर्चा। मंत्री गणेश नाईकांचा नवी मुंबईतील MIDCला रस्त्यावर उतरण्याचा इशारा। MIDCनं काय चलाकी केली आहे, त्यांचे इरादे काय हे माहिती आहेत। नाईकांची टीका। काँग्रेसच्या भिवंडी शहराध्यक्ष पदासाठी 16 जण इच्छुक। राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षकांकडून आढावा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॉक ड्रिल संपन्न। आपत्ती काळात यंत्रणा किती सज्ज आहे याची घेण्यात आली चाचपणी। हिंगोलीच्या औंढा नागनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग। आगीत इयत्ता 2री ते 6वीच्या विद्यार्थ्यांचं सुमारे 12,000 संकलित मूल्यमापन चाचणीचे पेपर खाक। आता या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं होणार, मोठा प्रश्न। बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीनं दाखल केला उमेदवारी अर्ज। गावकऱ्यांच्या इच्छेमुळे आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, अश्विनी देशमुख यांची प्रतिक्रिया। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक उलटला। अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। जालन्याच्या अंबडमध्ये झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर आणि अंगावर कुऱ्हाडीनं वार करून हत्या। अज्ञात हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू। रायगडच्या शिरगाव परिसरात जलजीवन मिशनचे पाईप खाक। शेतात ठेवण्यात आलेले पाईप वणव्याच्या आगीत खाक झाल्याची माहिती। कोल्हापुरातील साबळेवाडी शिंदेवाडी खुपीर येथील 24 शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबल चोरीला। ऐन उन्हाळ्यात केबल चोरीमुळे शेतकरी संतप्त। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी। बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।